पक्षाच्या प्रमुख या ठिकाणी रेखाताई ठाकूर आणि सन्मानित व्यासपीठ जी घटना महाडला घडली 27 ला घडली, त्याचा पुन्हा असणारा आपण कार्यक्रम आता असणारा 2023 ला घेतो। 4 वर्षानंतर 100 वर्ष होईल आणि तिथेच खऱ्या अर्थाने मी काय हे आपण लक्षात घेतलं। हा व्यवस्थेचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। एका बाजूला मनूची व्यवस्था, अत्याचारी व्यवस्था आपण म्हणतो, अधिकार हिसकावून घेणारी व्यवस्था आपण मानतो, न्याय न देणारी व्यवस्था आपण मानतो, समता प्रस्थापित होत नाही असं आपण त्या ठिकाणी मानतो, व्यक्ती स्वातंत्र्य नाकारणारी अशी आपण संस्था त्या ठिकाणी मानतो। आणि म्हणून आपण असणारं संविधान, या संविधानातून निर्माण केलेली व्यवस्था ही आपण पुरस्कार करतोय अशी असणारी परिस्थिती आहे। हा संघर्ष की ज्या संघर्षाला बाबासाहेबांनी इतिहासामध्ये क्रांती, प्रतिक्रांती, रेव्होल्यूशन, काउंटर रेव्होल्यूशन हा संघर्ष चालत राहिला। चार्वकाने केला, बुद्धाने केला, महावीराने केला, इथल्या संतांनी केला आणि आता आपण करतो। एक चिरंतन व्यवस्था आपण का निर्माण करू शकतो? खरा प्रश्न हा आहे। इथे चिरंतन व्यवस्था आपण करू शकलो नाही याचं कारण आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये जे स्वातंत्र्य मिळालं गुलामीनंतर, आपण असं मानत गेलो की आता हे झालं, आमचं संपलं। आणि या मानसिक भावनेमध्ये आम्ही गेलो की आता आम्हाला लढण्याचं कारण नाही। परंतु प्रत्येक पायरीवरती, पावलावरती ती पायरी गाठायला, ते पाऊल टाकायला ताकद लागते, संघर्ष लागतो। आणि तो संघर्ष केला, ताकद लावली तरच आपण त्या पायरी आणि तो पाऊल त्या ठिकाणी टाकू शकतो। हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये गिरवलेलं राहील तोपर्यंत आपण असणारा आपल्या केलेल्या क्रांतीच्या विजयाच्या बाजून जातो। या क्रांतीच्या विजयाच्या बाजूने आपण जातो। ज्या क्षणाला आपण असणारा विसरलो त्या क्षणाला आपल्या विरोधातला जिंकताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो। आणि आज तीच परिस्थिती। समाजामधलं एकोपा पाहिजे की समाजातला विभक्तपणा पाहिजे, हा त्याच्यातला महत्वाचा आहे। विषमता पाहिजे असेल, गुलामी पाहिजे असेल, तर मग विभक्तपणा हा
त्यातला आधार असतो हे आपण लक्षात घेतो. कारण का विभक्तपणा आला की आपण एकमेकांबद्दल द्वेष करायला सुरुवात करतो, एकमेकांना असं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि काही वेळेला मत्सर त्या ठिकाणी करायला बघतो. अशी असणारी परिस्थिती. तो माझा नाही अशीच भावना आपली असणारी त्या ठिकाणी. ही जी क्रांती आपण सुरुवात केली ती मानवतेची क्रांती सुरुवात केली. तेव्हा इथल्या मानवाला एकत्र करणं ही असणारं आपलं कार्य आहे. आणि म्हणून आपण असणारा मानतो की आम्ही असणारा समूहाला एकत्र करण्याच्या मार्गावरती लागलेलो आहे. हा लढा विभक्त विरुद्ध एकता आणण्याचा भाग त्याच्यातला आहे. आपण नेहमी म्हणतो इथला असणारा 1000, 1500, 2000, 4000 गुलामीमध्ये गेली आमची. पण का गेली? तर या विभक्तपणामुळे गेली. क्षत्रिय इथला राजा होता, तो हारला की उरलेले सगळे हारले. तो गुलाम झाला की उरलेले सगळे गुलाम झाले. आणि या विभक्तपणामध्येच या देशाची गुलामी आहे. आणि तोच खऱ्या अर्थाने मी असणारा मानतोय की ह्या देशातला आत्ताचा लढा आहे. कारण का वर्चस्व ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना विभक्तामध्येच जन्माला येते. वर्चस्वाची संकल्पना जी आहे ती विभक्तामध्येच जन्माला येते आणि टिकते. जिथे संघटित राहण्याचा असणारा भाग आहे तिथे असणारा वर्चस्वाच्या कल्पनेला जागाच नाही. कारण का आम्ही बरोबरीचे आहोत असं त्या ठिकाणी मानतोय. आजचा हा जो लढा आपण असणारा पाहतोय, मार्च एप्रिल मध्ये लोकसभेच्या निमित्ताने होणार, मनुस्मृती लागू झाली, ती मंदिरातून लागू झाली, देवळातून लागू झाली, अशी असणारी परिस्थिती आहे. तिच्या जागी नवीन कायदा जो आला, संविधानाचा कायदा आला, तो मंदिरातून आला नाही, तर तो असणारा पार्लमेंटमधून आला, संविधान सभेतून आला, अशी असणारी परिस्थिती आहे. सत्तेचं केंद्र बदललेलं आहे. पूर्वी मंदिर हे असणारा सत्तेचं केंद्र होतं. शिवाजी महाराजांना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. ते राजे होते पण मान्यता नव्हती. का धर्माने मान्यता दिली आणि मग गागा भटाला बोलून ती धर्माने मान्यता मिळाली. त्यावेळेस सेंटर ऑफ पॉवर आपण जर म्हटलं तर हे धर्म.
सेंटर ऑफ पॉवर आहे, हे धर्म नाहीये, मंदिर नाहीये, देवळं नाहीयेत. आता सेंटर ऑफ पॉवर जे आहे हे पार्लमेंट झालेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. त्याच्यावरती ज्याचा ताबा त्याची व्यवस्था ही आपण लक्षात घ्या. पार्लमेंटवरती ज्याचा ताबा त्याचीच व्यवस्था ही आपण सरळ लक्षात घ्या. आणि म्हणून उलटून टाकलेली मनूची व्यवस्था ही आपल्याला कायम ठेवायची असेल तर हे पार्लमेंट आपण आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यावरती जोपर्यंत आपल्या विचारांचा वर्चस्व आहे, तिथे जोपर्यंत आपल्या विचारांचं वर्चस्व आहे तोपर्यंत आपली क्रांती यशस्वी, तोपर्यंत आपली असणारी क्रांती यशस्वी. ज्या दिवशी आपल्या विचारांचा पराभव झाला त्या दिवशी प्रतिक्रांती विजयी झाली, हे लक्षात घ्या. उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये कशी परिस्थिती निर्माण होईल, कशी होणार नाही, हे आज सांगता येणार नाही. दबावाचं राजकारण चाललेलं आहे, दमबाजीचं राजकारण चाललेलं आहे, ब्लॅकमेलिंगचं राजकारण चाललेलं आहे. कशासाठी? तर मार्च एप्रिल मध्ये ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका या प्रतिक्रांतीवाद्यांना जिंकायच्या आहेत आणि म्हणून त्यांचे हे प्रयत्न चालले. प्रतिक्रांतीवाद्यांना ते जिंकायचे आहेत आणि म्हणून त्यांचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललाय. मी या सगळ्या ब्लॅकमेल होणारे जे आहेत किंवा ज्यांना केल्या जात आहे त्यांना असणारा एवढंच सांगणार आहे की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातो. इलेक्शनच्या अगोदर सांगितलं जाईल आम्ही काही कारवाई करत नाही, तुम्ही असणारा एकत्र येऊ नका. आम्ही इलेक्शनच्या अगोदर सांगतील आम्ही काही कारवाई करत नाही, तुम्ही एकत्र येऊ नका. एकदा दगडाखालचा हात खाली निघून गेला, दगडाखालचा हात निघाला तर मग हाच वाघ वाघोबा होऊन खायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती, खायला होईल अशी असणारी परिस्थिती आहे. जी भूमिका वंचित आघाडी घेते, अरे बाबा आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत, काँग्रेसवाले असतील, राहुल गांधी असतील, एनसीपी असेल, शरद पवार असतील, आम्ही असणारा हे जे प्रतिक्रांतीचं भूत उभं राहिलेलं आहे नागपूरमधून त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत. पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला गाडण्याच्या ऐवजी ते मलाच गाडायला निघालेत अशी असणारी परिस्थिती. मग कधी मुसलमान शोधतात, कधी अमुक शोधतात. मी ही जी तऱ्हा आहे
या तऱ्हेतून कोणाचं भलं होणार नाहीये. उलट दोन 2024 नंतर एक एक करंट खादल्या जातील आणि शिरलेलं कोणीच उरणार नाही अशी परिस्थिती आहे. काका जी काही नवीन व्यवस्था आहे ती काही आजची नाहीये. जे नागपूरमध्ये आपण बसलोय त्यांनी असताना 50 साली सांगितलं की हे संविधान आम्ही मान्य करणार नाही, आम्हाला संधी मिळू द्या, आम्ही हे संविधान उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही, ही घोषणा केलेली आहे. आणि संधी आल्यानंतर कोण उलटून टाकणार नाही, कारण का पुन्हा वर्चस्वाचा मार्ग मोकळा होतोय. आणि म्हणून ज्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी या ठिकाणी सिंबॉलिकली असताना महाडमध्ये दहन केलं आणि सांगितलं की आम्ही जाळून टाकली, याचं राख केलेलं आहे, ती व्यवस्था पुन्हा जिवंत होऊ द्यायची का, हा खरा प्रश्न तुमच्याकडे आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा आलतू फालतू चर्चा ज्या चाललेल्या आहेत त्या पहिल्यांदा बंद करा. जो शिकलेला आहे, राखीव जागेवरती लागलेला आहे, तो आता म्हणतो अबकडं आलं, तर म्हटलं येऊ द्या, काय फरक पडतोय. दुखतंय पण बोलता येत नाही. दुखतंय काय तर आपण खाल्लं आता आपल्या पोराला मिळणार नाही. आणि आम्ही तुम्हाला जेव्हा सांगत होतो, अरे बाबा तुम्ही आरक्षण वर्गामध्ये हुशार आहात, की तुम्ही आरक्षण वर्गामध्ये हुशार आहात, पण जनरल वर्गामध्ये तुम्ही पोचत नव्हतात, अशी असणारी परिस्थिती. किंवा याही वर्गाला मी असताना सांगतोय की सुरक्षा ही व्यक्तिगत नसते, तर ती सिस्टम मध्ये असते. जी सिस्टम मध्ये असते, सिस्टम टिकली तर आपण असताना सुरक्षित राहतो. आता ही जबाबदारी आहे की ही असणारी व्यवस्था सुरक्षित करण्याची जबाबदारी. उद्या काय घडेल काय घडणार नाही हे सांगता येत नाही. कोण म्हणते मी 23 जागा लढेन, कोण म्हणते अमुक जागा लढेन. अरे आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा. मोदीचं भूत जे बसलेलं आहे ते पहिल्यांदा उतरवा. पक्ष वाढवणं हे सीटच्या जागेवरनं ठरतं. तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे याचा पहिल्यांदा निर्णय करा. मोदी घालवायचा असेल तर 2-4 जागा कमी आल्या तरी चालतील, ही भूमिका असतील. नाही तर मला एवढ्याच जागा पाहिजे, मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. चुका माणसांकडून होतात नाही असं नाही. मोदीने चुका केल्या नाहीत असं कोणी म्हणत असेल तर साफ चुकीचं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 90 साली मी फिरत होतो. उत्तर प्रदेशमधल्या, बिहारमधल्या काही भागांमध्ये संध्याकाळी 7 वाजले की आज जशी आपण गाडी चालवतो तशी गाडी चालवता येत नव्हती. तिथेही कॉन्वॉय यांनी असताना चालवायची अशी असताना परिस्थिती होती. आणि तो कॉन्वॉय 10 गाड्यांचा असायचा. त्या पोलीस अधिकाऱ्याला एकदा मी विचारलं, अरे बा 10 कशाला, मलाही जायचं 11वी गाडी माझी. तो म्हटला, साहेब तुम्ही कोणी असाल, खासदार असाल, पण मी तुमची गाडी लावू शकत नाही. का एका कॉन्वॉय मध्ये थांबायचा म्हटलं म्हणजे 1 तास लागत. म्हटलं आपल्याला दिल्लीला जायचं 1 तास कमी होईल. तो म्हटला मी तुम्हाला सोडू शकत नाही. मी सोडू शकत नाही असं तो म्हणाला. आणि मी त्याला विचारलं का. तो म्हटला ही जी बंदूक आहे, या बंदुकीचा रेंज आहे. तो म्हटलं 1 गाडी पुढे लागते आणि 1 गाडी पाठीमागे लागते. त्या एका गाडीमध्ये तो म्हटला 3 माणसं असतात. एक माणूस एकमेकाला चेहरा करून उभा असतो, बंदूक घेऊन उभा असतो. आणि दुसरे 2 जे आहेत, एकाचं तोंड या बाजूला आणि एकाचं तोंड ह्या बाजूला. तर म्हटलं ह्याचं कारण काय. तेव्हा तो म्हणाला की गाडी कॉन्वॉय रेंज मध्ये असेल, या बंदुकीच्या रेंज मध्ये असेल तर आम्ही तुम्हाला वाचवू शकतो, या बंदुकीच्या रेंज मध्ये नसेल तर आम्ही तुम्हाला वाचवू शकतो. मोहन भागवत माझा असताना आपल्याला सवाल आहे. ऐंशी गाड्यांचा असणारा ताफा हा मिलिटरीचा कॉन्वॉय होता. मोदी उत्तर देणार नाही, पण तुम्ही उत्तर द्या. ऐंशी गाड्यांचा ताफा होता. मिलिटरीच्या गाड्या ज्यावेळेस जातात 10च्या वरती जात नाही, आणि 10च्या वरती ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्या डबल पॅक केलेल्या असतात. बॉम्ब ब्लास्ट झाला तरी त्याच्यातला माणूस वाचला पाहिजे, या दृष्टिकोनातून आहे. जी लॉरी उडवण्यात आली होती, जी ट्रान्सपोर्टची गाडी उडवण्यात आली होती, त्याच्यामध्ये जवान गेले, ती डबल पॅक होती का याचा खुलासा करा. ती डबल पॅक होती का याचा खुलासा करा. दुसरा तिथे असणारा 80 किलोमीटर 80 गाड्यांचा जो ताफा होता, त्या ताफ्यामधल्या असणाऱ्या जो कॉन्वॉय होता त्याच्या पाठीमागे आणि पुढे ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांमधल्या असणाऱ्या बंदुका ज्या होत्या त्याचं रेंज काय होतं ते सांग. त्या 10 गाड्यांचा जर रेंज असता तर कदाचित त्या कॉन्वॉयला सुरक्षित देणारा पोलीस जो होता त्यांनी असणारा फायरिंग तरी केला, आणि येणाऱ्या ठोकणाऱ्या गाडीला त्या ड्रायव्हरला त्यांनी उडवलं असतं अशी परिस्थिती. आज मी इंडियातल्या असणाऱ्या अनेक नेत्यांना म्हणतो, अरे असे अनेक प्रश्न आहेत की जे आपण असणारा उपस्थित करू शकतो. या 56 इंच
छातीमध्ये गाठे आणि फोकले एवढंच बसलेलं आहे, दुसरं काहीच नाही आहे. गाठ्या आहे आणि असणारा फाफडा आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. परंतु तुम्ही एकत्र आलात तर आमचा भेजा आम्ही तुम्हाला देतो ना. नव्वद साली असताना मुंबईमध्ये ब्लास्ट झाला. कोणी केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता पुन्हा त्या दाऊदचं नाव घेऊन बातम्या यायला लागल्या. मी इंडियावाल्यांना म्हणालो, काही गोष्टी तुमच्या चुकलेल्या आहेत, तशा काही गोष्टी नागपूरकरांच्याही चुकलेल्या आहेत. त्यांनी बोट ठेवलं की तुम्ही बोट ठेवायला शिका. घाबरताय कशासाठी? मी असं मानतोय की हा जो संघर्ष आहे, या संघर्षामध्ये आपण जिंकलो तर पुन्हा 500 वर्ष 1000 वर्ष ही व्यवस्था चालत राहील, हे आपण असताना लक्षात घ्या. म्हणून एकत्र येतील नाही येतील ह्याचा आपल्याला सांगता येत नाही. आले तर फार चांगलं आहे, त्याचं स्वागत आपण असताना करूया. पण आले नाही तरी आपल्याला लढावं लागेल, हे असताना लक्षात घ्या. आणि ते लढायचं असेल तर आजपासून आपण ठरवलं पाहिजे. त्यातपासून आपण ठरवलं पाहिजे. आणि ते म्हणजे की फालतू चर्चा सगळी बंद. एकच चर्चा की मी ज्या मतदारसंघातला आहे, मग नागपूर मधला आहे तर नागपूर लोकसभा, नागपूर ग्रामीण असेल तर नागपूर ग्रामीण लोकसभा, भंडारा गोंदिया असेल तर भंडारा गोंदिया, चंद्रपूर असेल तर चंद्रपूर, वर्धा असेल तर वर्धा, अमरावती असेल तर अमरावती, गडचिरोली असेल तर गडचिरोली. या आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही, ही खुणगाठ आपण त्या ठिकाणी बांधली. आणि ती ताकद आहे आपल्याकडे, नाही असं नाही. फक्त विचलित होऊन त्या ठिकाणी चालणार नाही. शिकारी जसा शिकार करायला जात असताना त्याची शिकारावरती नजर असते, त्याच पद्धतीने मी ठरवलं पाहिजे, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे की ह्या लोकसभा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि जे जे करावं लागेल ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते जिंकायचं असेल तर पहिल्यांदा आपण लक्षात घ्या की जे बूथ आहे की तिथे 800-1200 मतदानाचं बूथ आहे, त्या 800-1200 मतदानाच्या बूथवरती मी असणारा ज्या पक्षाला सपोर्ट करेन त्या पक्षाला किमान 500 मतं जातील हे मी बघेन. 500 मतं जातील हे बघेन. मग विकत घ्यावे लागले तरी विकत घेईन, मैत्री करून घ्यावे लागले तर मैत्री करून त्या ठिकाणी घेईन, पण घेईनच. ही खूणगाठ त्या ठिकाणी बांधली पाहिजे. उमेदवार येईल न येईल, उमेदवार येईल न येईल,
उमेदवाराची वाट न बघता मीच उमेदवार आहे हे ठरवून आपण इलेक्शन मध्ये उतरला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही जी ज्योत महात्मा फुलेंनी सुरुवात केली, ती कायम पेटत राहिली पाहिजे, ती जिवंत राहिली पाहिजे, ही आपली असणारी जबाबदारी. मनूला उलटून लावण्याचं कामकाज हे पूर्णपणे शाहू महाराज आहेत, बाबासाहेब आहेत यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण फुले शाहू आंबेडकर वाद असं म्हणतो. हा वाद जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपली क्रांती जिवंत आहे, हे लक्षात घ्या. उद्या आपली क्रांती जिवंत आहे आणि ती क्रांती ही जिवंत ठेवणं म्हणजेच बाबासाहेबांनी 27 साली जी मनुस्मृती जाळली तिला कायम गाडून ठेवणं हे आपलं असणारं कामकाज आहे. इथलं राजकारण आपण असणारं पाहिजे. तर आम्ही सर्व हिंदूंना एकत्र करतोय म्हणून सांगितलं जातं. परंतु हिंदूमध्येच आरक्षणाच्या नावाने भांडणं सुरुवात केली. मराठा ओबीसीच्या विरोधात उभा राहिला, धनगर असेल, कोळी असेल, माधव कोळी असेल, हा आदिवासीच्या विरोधात उभा राहिला. आता इथे अबकडं सुरुवात केलं तर अबकडं सुरुवात केल्यानंतर सगळ्या SC ST मध्ये असताना भांडणं सुरुवात करून दिली. म्हणजे बापात बाप नाही, लेखात लेख नाही, अशी अवस्था निर्माण करायची. आणि यांच्या ह्याच्यावरती मुलायमा द्यायचा. आणि तो म्हणजे अँटी मुस्लिम मुलायमा देऊन मोकळा व्हायचा. इथल्या हिंदूंना एकत्र करायचं असेल तर कधी आरक्षणाच्या नावाने, कधी अँटी मुस्लिमच्या नावाने, म्हणजे निगेटिव्ह राजकारण, निगेटिव्ह विचारसरणी, नकारात्मक द्वेषाची राजकारण. RSS वाल्यांना सांगतो की तुम्हाला असणारा सगळ्या हिंदूंना एकत्र यायचं असेल तर एक कार्यक्रम मी तुम्हाला देतो, एकच कार्यक्रम देतो. स्वीकारता येतो का बघा, त्याचा पुरस्कार करता येतो का बघा. कोणाची प्रॉपर्टी आपल्याला हिसकावून घ्यायची नाही, कोणाचं घर आपल्याला हिसकावून घ्यायचं नाही. फक्त एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे एक हिंदू थिओलॉजिकल युनिव्हर्सिटी उभी करायची. एक हिंदू थिओलॉजिकल युनिव्हर्सिटी उभी करायची की धर्माशिवाय दुसरं काहीच करणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला कायदा करायचा आहे, तो म्हणजे हिंदू समाजामधला पुजारी जो असेल, हा पुजारी त्या थिओलॉजिकल कॉलेजमधला डिग्री होल्डर पाहिजे. कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा. जातीवरती राहणार नाही तर विद्वत्तेवरती राहील, हा माझा सजेशन आहे. RSS वाले स्वीकारता का सांगा. आपण कोणाला प्रॉपर्टी हिसकावून घेण्याचं म्हणत नाही. एकोपाना आणायचा आहे.
आज माळी असेल ते त्यांच्यामधला सुद्धा पुजारी आहे, धनगर आहे त्यांच्यामधला सुद्धा पुजारी, तेलीमधला आहे तो त्यांच्यातला पुजारी आहे, हा त्याच्याच समाजापुरता पुजारी आहे, तो हिंदू समाजाचा पुजारी होत नाही. तो हिंदू समाजाचा पुजारी होत नाही. मी जी संकल्पना आपल्या पुढे मांडतोय की आपण जो पुजारी करणार आहोत तो हिंदू धर्माचा पुजारी त्या ठिकाणी होणार आहात, मान्य करणार असाल तर मी हात पुढे करायला तयार आहे. पण त्याचबरोबर मी जसं म्हटलं की जातीवरचा पुजारी होणार नाही याचा पार्लमेंटचा कायदा त्या ठिकाणी झाला पाहिजे. शिक्षणाविद्वत्तेवरती इथला असणारा पुजारी होईल, जात व्यवस्थेचा पुजारी बॅन केला जाईल, बंद केला जाईल, नाकारला जाईल. ही व्यवस्था आपण स्वीकारता का? तर इथला असणारा समाज एकत्र आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. बघा, विचार करा, जमतंय का? नाही तर आपला संघर्ष हा चालत राहणार. तुम्ही विभक्तवाद वाढवत जाणार आणि आम्ही असं एकत्र करणारा वाद त्या ठिकाणी चालवत राहू. आणि म्हणून मित्रो, ही जी फालतू चर्चा चालते ना ती जरा बंद करा. ताटात काय वाढले ते असताना पहिल्यांदा बघा. आत्ताच्या ताटामध्ये जे वाढलेलं आहे ते इथला असणारा लोकसभा ही आपल्या विचाराने त्या ठिकाणी चालली पाहिजे, ही आपल्या ताटातलं वाढलेलं आहे. आणि उद्याची लोकसभा ही आपल्या शाहू फुले आंबेडकर वादाने त्या ठिकाणी चालली पाहिजे. तर या विचाराचाच माणूस तिथे जाऊन पोचला पाहिजे, हे आपण लक्षात घ्या. आणि मग त्यासाठी हिमाशी म्हटल्याप्रमाणे जे करायचं आहे ते करण्यासाठी आपण सज्ज राहा, एवढंच बोलतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.